मध्ये सहभागी झाले, त्यांचा संघ घेऊन उतरतायत मैदानामध्ये. त्यांना विनंती करतो की आपण देखील लगेचच आपला संघ घेऊन मैदानामध्ये दाखल व्हायचा आहे. गुमेश्वर संघ लाईन अप मध्ये मैदानामध्ये दाखल व्हायचा आहे. सुदेश गायकर एअर इंडियाचं मैदान ज्याने गाजवलं तो आज आपलं नशीब आजमावण्यासाठी विरार नगरी मध्ये नारंगी या मैदानावर परततोय. तसेच आमचे परम मित्र स्वप्नील महागावकर, खरोखर त्यांच्यामध्ये पण एक क्षमता आहे. समीरदादा गायकर यांच्या माध्यमातून समालोचन करण्याची संधी आम्हाला सातत्याने तिसऱ्या वर्षात मिळाली. खरोखरच गुमेश्वर गाव जितू महागावकर असेल आणि आता लाईनअप करत मैदानामध्ये पावलं टाकतायच. शेवटचा एक खेळाडू जायचं आहे. 10 खेळाडू झाले आहेत. 11वा खेळाडू जितू पाठवा लवकर. एक शिस्तबद्ध क्रीडा स्पर्धा आपण क्रीडाप्रेमींना लाभली. यूट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा संपन्न होते. ज्येष्ठ खेळाडू ज्यांनी माजी कर्णधार बहुधा भालचंद्र घोले दादा यांचं मैदानामध्ये वर्णी लागते. खरोखरच एक चांगला सामना आपण मैदानामध्ये पाहू. ताबडतोब क्षेत्ररक्षण सजवा. कर्णधार समीरजी गायकर. सलामीची जोडी मैदानात पाठवायची आहे. नेवरुल चला आपली सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवा. नेवरुल संघ आपणास विनंती आहे. गुमेश्वर या संघाला देखील आपण आयोजकात क्रिकेटच्या माध्यमातून आपल्याला देखील पेनल्टाईज केलं जाईल. मित्रांनो वारंवार सूचना करतोय आपण त्वरित क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. गुमेश्वर संघ स्वप्नील मागावकर समीर गायकर यांना विनंती करतो की त्वरित आपण या सामन्यांच्या आयोजकात आपल्याकडून देखील जास्त टीम मीटिंग करू नका. त्वरित क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. नेवरुल संघाचे 2 सलामीवीर मैदानामध्ये दाखल होत आहेत. मैदानाच्या दिशेने येत आहेत. आपण देखील क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. त्वरित क्विक फास्ट. खूप असे मान्यवर या स्पर्धेसाठी येत आहेत. या विरार नगरीमध्ये नारंगी या एक ऐतिहासिक मैदान आहे. या ऐतिहासिक मैदानामध्ये सुवर्ण महोत्सव साजरा होतोय. तो गुमेश्वर या गावाचं आपला या विरार नगरीमध्ये येणाऱ्या मेच्या 10 तारखेला त्यांचं सुवर्ण महोत्सव मंडळाला परिपूर्ण होत आहे. त्या सुवर्ण महोत्सवानिमित्त त्यांचं जल्लोष गावामध्ये देखील एक मोठा कार्यक्रम आहे. 2 सलामीवीर मैदानामध्ये झालेत नेवरुल या संघाचे. अजिंक्य 12वा खेळाडू पाठवायचा आहे. नेवरुल संघ एक प्रतिनिधी पाठवायचा आहे. 12 मंथ नेवरुल संघाचा एक प्रतिनिधी आमच्याकडे पाठवायचा आहे. क्विक फास्ट मित्रांनो. अजिंक्य एक प्रतिनिधी. नेवरुल संघाचा एक प्रतिनिधी क्विक फास्ट मित्रा थोडंसं सहकार्य करायचं आहे. विनंती आहे आपणास 12वा खेळाडू पाठवा प्रतिनिधी. कारण काय होत आहे की जेव्हा युट्यूबच्या माध्यमातून स्पर्धा होते तेव्हा खेळाडूचं नाव नसेल तर ते ब्लँक येतं. आपली स्पर्धा देशभरात गेलेली आहे. स्ट्राईक एंडला फलंदाजी करतायत ते अजिंक्य आणि नॉन स्ट्राईकला आहेत. क्विक फास्ट मित्रा थोडस गोलंदाजी मार्कवर सज्ज झाले ते या गुमेश्वर गावचे अध्यक्ष समीर गायकर. अजिंक्य स्ट्राईक एंडला फलंदाजी करतायत. पहिलाच फुल टॉस मिळालाय. सीमारेषेकडे खेळण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षण चांगलं तैनात क्षेत्ररक्षण चांगलं झालंय ते गुमेश्वर या संघाच्या क्षेत्ररक्षकाकडून. 1 धाव श्री गणेशा होतोय. शुभारंभ होतोय तो नेवरुल या संघाचा अजिंक्यच्या बॅट मधून. समीर गायकर खरोखर एक चांगलं असं गुणवान गोलंदाज. त्यांची लेख ओवी पप्पांचा खेळ पाहते. भूमी गायकर पप्पांचा खेळ पाहते. सामने दरम्यान सुरेख फटका समोरच्या दिशेने चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. एकेरीवर थांबवतोय. खरोखर चांगलं क्षेत्ररक्षण अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतोय समीर. वय वर्ष 42 असेल बहुधा. 18 वर्षाला लाजवेल अशी गोलंदाजी आपण मैदानावर पाहतोय सर. नक्कीच सर. 2 गोष्टीमध्ये कधी वय पाहिलं जात नाही. ते म्हणजे प्रेमामध्ये आणि क्रिकेटमध्ये. त्याचप्रमाणे क्रिकेट अनुभवतायत. अनुभव आहे त्यांच्याकडे गेली 22-23 वर्षाचा आणि त्याच अनुभवाच्या जोरावर गोलंदाजी करताय. अजिंक्यने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. लेग साईडला 1 धाव परिपूर्ण. क्षेत्ररक्षण तैनात. थोडीशी मिसफीड होते. जातोय गुमेश्वर चौकार. डीजे अजिंक्य
एक शेवटचं कॉल असेल तुला, नाहीतर पॅनल्टाईज केलं जाईल. तुझं प्रतिनिधित्व इथपर्यंत पोहोचत नाही, वारंवार आपल्याला कॉल जातोय मित्रा, नाहीतर पॅनल्टाईज केलं जाईल. आम्ही वारंवार तुम्हाला सूचना देतोय, नाहीतर ज्या सामनावीराचा पुरस्कार असेल तर आम्ही नाव टाकलं जातोय. चल सामना चालू असू द्या. याचं टाका A to Z. गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय तो समीर गायकर. स्ट्राईक एंडला फलंदाजी करतोय तो अजिंक्य कासार. अजिंक्यचं सर जर्सी क्रमांक पाहिला तर 17 आहे. समोरच्या संघाला नेहमी खतरा डर असतो. फुल टॉस घेतलं आणि किपरच्या मागवर पहिला जातोय वन बाउन्स. घुमेश्वर चौकार. पुन्हा एकदा सर अजिंक्यला फ्री हिटचा चान्स मिळतोय, म्हणजे दिवाळीचा बोनस जरी मिळाला नसेल पण मात्र क्रिकेटमध्ये त्याला चान्स मिळतोय फ्री हिटचा. मोठा फटका खेळण्याचा नक्कीच अजिंक्य प्रयत्न करेल, कारण ह्याच्यामध्ये फक्त रनआउटचाच विकेट असतो. त्याच्यामध्ये ह्या कॅच किंवा स्टंप आउट हा विकेट नाही आहे. त्याच्यामध्ये नक्कीच अजिंक्य प्रयत्न करेल. आपल्या फलंदाजीतून मोठा प्रयत्न करतोय. जातोय सीमारेषेच्या दिशेने चेंडू येतोय सीमारेषे पार. खणखणीत घुमेश्वर चौकार. आगाशी देखील म्हटलं अजिंक्यचा 17 क्रमांक का असेल, कारण त्याचप्रमाणे समोरच्या गोलंदाजावरती खतरा ठरतोय तो अजिंक्य. मोठा फटका खेळण्यामध्ये नाही, चांगलं गोलंदाजीमध्ये कमबॅक केलंय ते समीर गायकर याने. थोडस क्षेत्ररक्षणामध्ये गचा क्षेत्ररक्षण केलं आणि फायदा झाला तो नेहरू या संघाला. वाढती धावसंख्या झालेली आहे ती संघाची. कमबॅक मात्र करतोय समीर गायकर. कुठेतरी खराब क्षेत्ररक्षण झालं होतं काऊ कॉर्नरला, त्यानंतर एक नो चेंडू, त्यानंतर परत चौकार. इथे मात्र थोडासा फटका पडला गोलंदाजीवर समीरच्या. समीर एक चांगली गोलंदाजी करण्यासाठी ओळखला जातो. सुरेख मारतोय, क्षेत्ररक्षक येतोय, चांगलं क्षेत्ररक्षण होतंय, एका धावेवर थांबवतोय. नक्कीच संघाची सर थोडीशी आपण मिस्टेक झाली होती. संघाची धाव संख्या झाली होती आता 18 बिनबाद 18 नेहरू या संघाची. धन्यवाद साहेब. सकलब गावचे आपले ओळखीचे, सर्वांच्या ओळखीचे गणेशजी वाजे साहेब, माजी कार्याध्यक्ष म्हसळा शाखा, त्याचप्रमाणे राजेंद्र काते साहेब आणि संतोषजी नटे साहेब माजी सेक्रेटरी यांचं येथे आगमन झालंय. मंडळाकडून त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि थँक्यू. स्वप्नील महागावर काय गोलंदाजी करतोय. अचूक टप्प्यावर गोलंदाजी पाहायला मिळते ती स्वप्नीलची. खरोखरच चांगली गोलंदाजी. ज्याला घुमेश्वर एक्सप्रेस नाव दिलं गेलेलं आहे त्या गोलंदाजाचे मोठे बंधू आहेत, ते म्हणजे जितू महागावकरचे मोठे बंधू स्वप्नील महागावकर. गोलंदाजी मार्कवर आजच ते सकाळी 4:30 वाजेपर्यंत टुर्नामेंट खेळत होते आणि तोच अनुभव घेऊन या मैदानामध्ये दाखल झालेत. वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून दुसरं षटक टाकतायत हरदात आहेत ते. अजिंक्यने स्टेप आउट मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला. उंची जास्त, लांबी कमी, क्षेत्ररक्षण तैनात. काय होतंय, चांगला झेल घेतला आणि बॅक डगआउटचा रस्ता दाखवलाय तो अजिंक्यला. डीजे करत जो खतरा होत चालला होता अजिंक्य, अशा फलंदाजाला सुरेख झेल पकडत काऊ कॉर्नर मध्ये आपलं सिद्ध दाखवतो. क्षेत्ररक्षणाचा काऊल खुना का मी गोलंदाजीसाठी स्वप्नील महागावकरची वर्णी लागली. तदनंतर अचूक टप्प्यावर दुसऱ्या चेंडूवर मात्र महत्वपूर्ण विकेट गारद करतो तो स्वप्नील. खरोखर अशी गोलंदाजी करावी लागेल, आपल्या संघाला गरज आहे. घुमेश्वर बी संघाचं इथे प्रतिनिधित्व करताना चांगली गोलंदाजी करतोय स्वप्नील. भावाच्या नावावर उपास या स्पर्धेमध्ये स्वप्नीलची एक धारदार करणारी गोलंदाजी या षटकामध्ये आपण पाहतोय. सुरेख फटका, एक नेत्रदीप फटका. इथे मात्र क्षेत्ररक्षक पोहोचतोय. चांगलं क्षेत्ररक्षण. खरोखरच एकत्रित रूपांतर दुहेरी जर तरी 2 धावा मात्र निश्चितच वाचवल्या आपल्या संघासाठी. त्याला शबासकी देतोय समीर दादा. खरोखर चांगली गोलंदाजी स्वप्नीलची आपण पाहतोय. 2 धावाने धावसंख्या 2 ने बदल धावसंख्या होते नक्कीच 20 धावा. नेहरू या संघाची धावसंख्या होते ती 1 बाद 20. अविनाश
चांगली फलंदाजी नेहमी करत असतो. संघासाठी स्टेप आउट मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला जातोय सीमारेषेकडे. क्षेत्ररक्षण तैनात, थोडीशी चुकी झाली क्षेत्ररक्षकाकडून, पण 1 रन घेण्यामध्ये त्यांना रोखू शकत नाहीये. या महत्वपूर्ण सर विकेट होता, कारण क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. झेल छुटा मॅच छुटा हे क्रिकेटचा नियम आहे मित्रांनो. कॅचेस ज्याने ज्याने घेतले ते सामने विजयी झालेले आहेत, कारण ज्याला पंकज कडून थोडीशी चूक होते. मला वाटलं चेंडू झाला दमलेला दान. पंकज आज कोणाचा सकाळी चेहरा पाहून आला काही माहिती नाही. पुन्हा एकदा सामन्याकडे फुलटॉ चेंडू पुन्हा पंकजसाठी गिफ्ट आहे. पंकज गिफ्ट स्वीकारेल का? इथे मात्र खरोखरच पंकजने गिफ्ट स्वीकारलं आणि फलंदाज होतोय बाद. स्वप्नील मागावरला मिळालेली दुसरी विकेट. पंचांकडे बाद आहेत. पंच मात्र फलंदाज बाद, झेल बाद. स्वप्नील मागावकरांनी काही गोलंदाजी केली. वैयक्तिक फक्त 3 धावा खर्च केली गेल्या आहेत आणि 2 महत्वपूर्ण विकेट देखील घेतलेले. संघाची धाव संख्या झालेली आहे ती 21-21 टू लॉस नेहरू. खरोखरच क्षेत्ररक्षण हा मात्र सामन्याचा कणा मानला जातो. 2 क्षेत्ररक्षकांनी जे 2 झेल पकडले निश्चितच कमबॅक होते घुमेश्वर बी संघाचं. वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये बदल करतायत. खरोखर कंजूशी करणारी गोलंदाजी या सत्रामध्ये आपण पाहतोय. स्वप्नील महागागोरची एक काव कर्नरला झेल पकडला, एक लेग साईडला झेल पकडला. अशा प्रकारचे 2 झेल सामन्यामध्ये कमबॅक करून देतात. सर काय म्हणाल? नक्कीच चांगली गोलंदाजी मधून कमबॅक करतायत, पण आता मात्र नवीन फलंदाज दाखल झालाय मैदानामध्ये, तो आदित्य. आदित्यला चांगली फलंदाजी फुल टॉस मिळाला होता, पण फायदा होतोय काय? नाही. रनआउटच्या स्वरूपामध्ये कदाचित पंच इशारा करतात आकाशाकडे. रनआउटच्या गोलंदाजी स्वरूपामध्ये करतोय स्वप्नील. आपल्या फॉलो मध्ये चेंडू अडवला. क्रिकेट मधली आत्महत्या अवी होतोय. धाव बाद डीजे. शेवटचं षटक कोण टाकेल? नो चेंडू आहे. पंच निर्णय देतील. पंचाने दिलेला निर्णय हा अंतिम असेल. सुवर्ण महोत्सवाच्या निमित्ताने आपण या टुर्नामेंट खेळतोय. पंच सर, डिसिजन सांगायचं आहे. नो बॉल आणि विकेट रनआउटच्या. ओके, एक विकेट रनआउट, पण मात्र एक फ्री हिटचा चान्स मिळतोय तो नेहरू या संघाला. महत्वपूर्ण विकेट ज्याचा गमावला जातोय तो अविनाश कासारचं रनआउटच्या स्वरूपामध्ये आत्महत्या करावी लागली. त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय किरण लाड. स्वप्नील महागावकर चांगली गोलंदाजी करताय. कुठेतरी एक चेंडू अवांतर देव फेकलं गेलं. नो बॉलचा इशारा होता. फ्री हिटचा चान्स आहे तो आदित्यला. फायदा घेतात का आपल्या संघासाठी, आपल्या नावासाठी? लेग साईडला घेण्याचा प्रयत्न केलाय, यशस्वी देखील. समीर गायकर यांच्याकडून उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 2 बाद. संघाची धाव संख्या झालेली आहे ती 23 नेहरू या संघाची. फलंदाजी करावी लागेल ती आदित्यला. नेहरू या संघाकडून फलंदाजीसाठी स्ट्राईक एंडला फलंदाजी करतोय. 1-2 मोठे फटके सर त्याला खेळावे लागतील. ओहो, कुठल्या प्रकारचा एकदा स्विंग करणारा चेंडू होता. पंच मात्र कवायत करतात. पंचांना दोन्ही समाधान करून वाईट चेंडूची खून देतात. धावसंख्येत 1 ने बदल धावसंख्या होते 24 धावा. शेवटचं षटक ज्या गोलंदाजाने एक सुरेख झेल पकडला होता अजिंक्यचा, खरोखरच तोच गोलंदाजाची वर्णी लागते गोलंदाजीसाठी. सुरेख चेंडू. इथे मात्र काय चेंडू पाहतोय. टाळ्यांचा गजर होतोय पेल्लोन कक्षामध्ये, समालोचन कक्षामध्ये त्यांचे पाठीराखे इथे त्यांचं स्वागत करतायत.
खरोखरच एक स्विंगचा चेंडू, एक स्पिन, खरोखर चांगलीशी गोलंदाजी या गोलंदाजाकडून पाहतोय आपण. गोलंदाज ओमकार. सुरेख चेंडू, पुन्हा मात्र एकदा प्रश्न विचारतोय फलंदाजांना. चांगलं क्षेत्ररक्षण होतं विजित. स्वप्नील महागावकर तर थोडस दुखापत झाली आहे का, पाय स्लिप झाला स्वप्नीलचा. खरोखरच चांगली गोलंदाजी करतोय अजूनपर्यंत ओमकार गायकर. मोठे फटके मारण्यापासून वंचित ठेवतोय, फलंदाजांना संधी देत नाही आहे. समीरदादा गायकर यांच्या नेतृत्वाखाली हा संघ खेळतोय मैदानामध्ये. त्यांचे बंधू पण आहे सुदेश गायकर. बहुधा सलामीला येतील फलंदाजी करताना. आता क्षेत्ररक्षणामध्ये कव्हर मध्ये फलंदाजी क्षेत्ररक्षण करतायत. पुन्हा एकदा ओमकार गोलंदाजी मार्कवर. खराब चेंडू, इथे मात्र नो चेंडूचा निर्वाह देतात पंच. फ्री हिट असेल. धावसंख्या स्थिर होते, 1 बदल होतोय. धावसंख्या होते 26 धावा. शेवटच्या षटकाचा खेळ चालू. 2 चेंडू चांगल्या प्रकारे हाताळले ओमकारने. आता मात्र थोडस लय बिघडते आहे. फ्री हिटचा चेंडू असेल, कशा प्रकारे चेंडू हाताळेल ओमकार हे पण पाहण्याजोगं. फ्री हिट असल्यामुळे क्षेत्रक्षणामध्ये बदल करतायत. मला वाटतं विजय घोले यांच्या नावाची वर लागते. खरोखरच एक सिनियर खेळाडू गोलंदाजी मार्कवर येत आहेत. खूप आनंदी दिसत आहेत, त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसतोय तो. नक्कीच सर, जे गोलंदाज आता गोलंदाजासाठी आमंत्रित केलंय ते गोलंदाज आहेत भालचंद्र गोले. नक्कीच एक शाहीर देखील आहेत या गावाचे. ते भजन देख सम्राट देखील त्यांना ओळखलं जातं. पहाडी आवाज यांचा आहे. तेच आता गोलंदाजी मार्कवर सज्ज होते ते भालचंद्र गोले, माजी गोलंदाज. 15 पावलांचा रनअप घेऊन गोलंदाजी मार्कवर सज्ज. स्ट्राईक एंडला फलंदाजी करतोय तो किरण. मोठा फटका करण्याचा प्रयत्न, पण शाबासकीची थाप मिळते. ते अनुभव आहे त्यांच्याकडे. पण बरेच वर्ष युवा स्टार खेळाडूंना संधी दिल्याच्या नंतर पुन्हा एकदा पुनरागमन केलंय ते आपल्या गोलंदाजीमधून. अनुभवपणाला लावतायत ते जेव्हा भालचंद्र घोले. गरज होती त्या वेळोवेळीला धावून आले भालचंद्र घोले. खरोखर एक 18 वर्षाला लाजवेल अशा प्रकारच्या गोलंदाजीचा चेंडू जो आपण आता पाहिला ना सर, खरोखर एक नेत्रदीप गोलंदाजी, एक धारदार गोलंदाजी त्यांची पाहायला मिळाली. वय वर्ष 50च्या आसपास असेल. 44. आमचे मित्र सांगतात 44. इथे मात्र झेलची संधी असेल. स्वप्नील घेईल, प्रयत्न करतोय. एकेरीत रूपांतर दुहेरीत होईल का. 2 धावा झाल्यानंतर तिसऱ्या धावाचा प्रयत्न असेल. कमबॅक होतोय, थ्रो होतोय. क्षेत्ररक्षक आहेत, 3 धावा पूर्ण करतायत. खरोखर चांगली गोलंदाजी झाली. क्षेत्ररक्षण नव्हतं, कमबॅक झाला, 3 धावा मिळाल्या. धावसंख्येत 3 बदल. धावसंख्या होते 29 धावा. खरोखर अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतायत भालचंद्र गोले. त्यांना गोलंदाजी दिल्यानंतर ते खरोखर एक खुश समाधानी वाटतात. त्यांची वर्णी लागली. वय वर्ष 44. मैदानामध्ये दुपारचं सत्र खरोखर गोलंदाजी करायची आहे. हा ए ग्रुपची ए ग्रुपला जाईल सेकंड राऊंड. स्पीड कमी आहे, पण अचूक टप्प्यावर मात्र ते ओळखले जात आहेत. क्षेत्ररक्षण करताना ऑफ साईडला क्षेत्ररक्षण सस्तय. पुन्हा एकदा थोडासा खेळ थांबतोय. पुन्हा एकदा जाऊया सामन्याच्या दिशेने. भालचंद्र गोले गोलंदाजी मार्कवर. सुरेख चेंडू, मात्र सुरेख फटका. निश्चितच मोर लागते 6 धावांसाठी. घुमेश्वर षटकार डीजे. काय फटका आणला, जणू काय आपल्या एखाद्या कानाखाली मारतो त्याचप्रमाणे गोलंदाजीवर फटका फिरवला तो फलंदाज आदित्यने. आणि स्कोर पुढे सरसावले. नेहरू या संघाची धावसंख्या झाली आहे ती 36. मोठा फटका खेळण्याचा ऑफसाईडला प्रयत्न केला क्षेत्ररक्षण ताईना. येतोय सीमारेषेकडे, थोडी चूक झाली क्षेत्ररक्षकाकडून, पण चौकार अडवला जातोय आणि 2 धावा घेण्यामध्ये रोखू शकले नाहीयेत. 2 धावा पूर्ण, तिसरी धावा घेण्याच्या मध्ये थोडीशी आत्महत्या करावी लागते. आणि 2-2. एक इनिंगच्या समाप्तीनंतर 18 चेंडू. नेहरू या संघाची धावसंख्या झाली ती
37 कंपल्सरी बनवाव्या लागतील ते घुमेश्वर या संघाला. धन्यवाद धन्यवाद 38 धावा ह्या बनवाव्या लागतील. 18 चेंडू. धन्यवाद धन्यवाद कॉमेंटेटर साहेब. थोडस पुढील सामना जो होणार आहे तो बोरीचामाळ आणि गोंडाळे गोलवाडी या संघांमध्ये होणार आहे. तरी मी दोन्ही कर्णधारांना विनंती करतो की दुसऱ्या सामन्यासाठी आपण टॉस साठी यायचं आहे स्टेजवरती. मी आजच्या कार्यक्रमाला जे आवर्जून उपस्थित राहिलेत गणेशजी वाजे साहेब, मी शिवाजी मागोवर यांना विनंती करतो की त्यांनी पुष्पगुच्छ आणि शाल देऊन त्यांचा सत्कार करायचा आहे. माहिती नाही अजून माहिती नाही. शिवाजी मागावकर सत्कार करतील गणेशजी वाजे साहेब यांचा. एक छोटीशी सूचना आहे, जेवणाची व्यवस्था केलेली आहे, तर ज्यांना आपल्या स्टेजच्या वरती जायचं आहे जेवणासाठी, जेवणाची व्यवस्था झालेली आहे. तरी या पुढील होणारा सामना जो आहे तो बोरीचामाळ आणि गोंडाळे गोलवाडीच्या कर्णधाराला विनंती करतो की आपण स्टेजच्या दिशेने यायचं आहे. स्टेज टॉस का बॉस कडे आपण टॉस करणार आहोत. तरी गोंडाळे गोलवाडी या संघाचा कर्णधार मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आपण टॉस करणार आहोत. त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाला राजेंद्र काते साहेब आणि संतोष नटे यांचा देखील सत्कार होईल. शिवाजी मागावकरांना पुन्हा एकदा विनंती करेल मी, आमच्या कार्यक्रमाला जे उपस्थित झालेत गावचे प्रतिनिधी म्हणून एक सन्मान चिन्ह सुद्धा देण्यात आले आहे, आमची आठवण म्हणून छोटीशी. त्याचप्रमाणे राजेंद्र काते साहेब यांचा सुद्धा सत्कार करतील शिवाजी मागावकर साहेब. राजेंद्र काते साहेब. नाणेफेक करून घ्यायची आहे पुढच्या सामन्याची विनंती आहे आपणास. संतोषजी नटे साहेब तुमचा सुद्धा सत्कार होईल. 2 मिनिटं. यानंतरच्या सामन्याची नाणेफेक करून घ्यायची आपणास विनंती आहे. जगदीशदादा लटके. हां होतोय, टॉस होतोय. पुढचा सामना जो आहे कर्णधार आलेले आहेत टॉस साठी. स्वप्नील प्रतीक टॉस साठी जायचं, टॉस साठी. त्याचप्रमाणे संतोषजी नटे साहेब यांचा सुद्धा सत्कार होईल. जितू एक आमचे मित्र निसर्गप्रेमी यांच्याकडून संदेश येतोय. सर्व क्रिकेट प्रेमींना एक संदेश आहे. आपण या ग्राउंडवर खेळतोय, तिथे या पूर्वी झाडे होती. आपण सर्वांना माहितीच आहे की आपल्याला जगण्यासाठी ऑक्सिजनची आवश्यकता असते, म्हणून आपलं कर्तव्य समजून आपण जीवनात एक झाड लावून ते वाढवले पाहिजे. निसर्गप्रेमी नवनाथ नॉडी कांदिवली 7 स्टार यांच्याकडून हा संदेश येतोय. धन्यवाद नवनाथ. खरोखरच सकाळपासून त्यांचा दुसऱ्या संदेशाला स्पर्धेदरम्यान मी गणेशजी वाजे साहेबांना विनंती करतो थोडक्यात त्यांनी 2 शब्दात आपलं मनोगत व्यक्त करावं. नक्कीच गणेशजी वाजे साहेब, आपण देखील ज्या आता कुंभमेळावा चालाय तिथे आपण जाऊन आलात, ती गर्दी पाहिली असेल आणि आजचं आयोजन बद्दल आपण काय बोलाल? मी विनंती करतो की आपण या सुवर्ण महोत्सवाचे निमित्त आपण वेळात वेळ काढून आल्याबद्दल श्री घुमेश्वरच्या वतीने मनपूर्वक आपला आभार मानतो आणि आपण युवा स्टार या खेळाडूंना 2 मिनिटं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार नमस्कार. काय बरं आहे ना? जाऊया सामन्याच्या दिशेने मैदानावर. गोलंदाज येतो तो गोलंदाज विक्की गोलंदाजी मार्कवर. सुरेख चेंडू, आपटीच्या दरम्यानचा चेंडू, छेडछाडी करण्याचा प्रयत्न, फक्त बॅट आणि बॉलचा संपर्क येत नाही. मोठो फटको मारण्याचा प्रयत्नच राहता, धावा काही येत नाही आहेत. परत एकदा गोलंदाजी मार्कवर. कॉमेंटेटर साहेब 2 मिनिटं जरा. सन्माननीय व्यासपीठ,
श्री स्वयंभू घुमेश्वर प्रसन्न 50वे सुवर्ण महोत्सव वर्ष या निमित्ताने नारंगी त्या मैदानावर क्रिकेटच्या टुर्नामेंट्स आयोजित केलेल्या आहेत. सन्माननीय या गावचे सुपुत्र आणि समाजाचे आमच्या गवळी समाजाचे नेते सुहासजी मागावकर साहेब, त्याचबरोबर आपल्या गावचे अध्यक्ष, त्याचबरोबर आमच्या महाराष्ट्र यादव चॅरिटी ट्रस्टचे कार्याध्यक्ष सुनील महाडिक साहेब, पत्रकार आमचे मित्र बिरवडकर साहेब आणि आमचे उपाध्यक्ष आपल्या गावचे अनिल ओके, बिरवडकर, सर्व कार्यकारिणी कमिटी मेंबर. आपण हा जो क्रिकेटचा टुर्नामेंटचा 50व्या वर्षाचा हा जो काय क्रिकेट टुर्नामेंट आयोजित केलेली आहे, आपला जो मैदान आहे हा अप्रतिम आहे. त्याचबरोबर सगळ्या आपल्या गवळी समाजातल्या गावाची लोक किंवा युवा क्रिकेटर या ठिकाणी चांगल्या प्रकारे मनसोक्त आपला क्रिकेटचा आनंद घेत आहेत. माझ्याबरोबर आलेले आमच्या गावचे माजी अध्यक्ष संतोष नटे, माजी सेक्रेटरी राजेंद्र काते आणि सर्व समाज बंधू आणि भगिनीनो बांधवांनो, मी आपल्याला शुभेच्छा देऊ इच्छितो की आपला हा कार्यक्रम खूप छान आणि चांगल्या प्रकारे चालावं अशी श्री घुमेश्वर चरणी प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खरोखरच धन्यवाद साहेब. चांगली अशी फलंदाजी आपण मैदानावर पाहतोय. घुमेश्वर बी संघाच्या वतीनं ओमकार आणि अक्षय आणि ओमकार जिंकण्यासाठी 38 धावांची गरज. ओमकार चौकार म्हणून आपला इरादा स्पष्ट करतो. ऑफ साईडला कावकार म्हणून खणखणी चौकार आपण ओमकारचा पाहिला. आता मात्र डाव्या हाताचा बॅटर अक्षय बॅटिंगच्या मार्गावर सर्व सूत्र घेऊन पोहोचतोय. पाहूया लेफ्ट स्टिपच्या डंबर बाहेरचा चेंडू पंच कळवतात. वाईट असा एका धावेची भर. धावसंख्येत 1 ने बदल. धावसंख्या होता बिनबाद 6 धावा. खरोखरच धावांचा पाठलाग करताना 38 धावांचा बॅटर अक्षय आणि ओमकार पुन्हा एकदा मारा भरकडता वारंवारता वाईट चेंडू टाकतोय. पंच कळवतायत. धावसंख्या होते 7 धावा. अजूनही जिंकण्यासाठी 32 धावांची गरज. 31 धावांची गरज. गोलंदाजी मात्र खराब चेंडू. वारंवारचे 2 चेंडू वाईट टाकता गोलंदाज. अक्षय चांगलं ताकदीचा वापर करत मोठा फटको. क्षेत्ररक्षण चांगलं क्षेत्ररक्षण करता एका धावेवर थांबवत आहे. धावसंख्येत 1 ची होता वाढ. धावसंख्या होता 8 धावा. अजूनही जिंकण्यासाठी 30 धावांची गरज. पहिल्या षटकात तो खेळ चालू. ओमकार एक खणखणीत चौकाशी 5 धावांवर खेळतोय. त्याला साथ देता तो अक्षय गायकर. दोन्ही गायकर बंधू आयोजकांची दुसरी टीम ब संघ घुमेश्वर ब संघ खेळता. ताकद असा ओमकारकडे. चांगला फटको. क्षेत्ररक्षक असा बाउंड्रीवर चांगला क्षेत्ररक्षण होता. परती तो थ्रो येता. चौथर बॅटर अक्षय 1 धाव जमावता. धावसंख्येत 1 ने बदल. धावसंख्या झाली 9 धावा. जिंकण्यासाठी 38 धावांची गरज. पहिल्या षटकात तो खेळ होता समाप्त. पहिल्या षटकात जो खेळ झालो माघारी. धावसंख्या झाली 9 धावा. अजूनही जिंकण्यासाठी 29 धावांची गरज. 12 चेंडू 29 धावा. गोलंदाज नयन कासार. नयनच्या नावाची लागता वर्णी. क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदल करतात नेवरुल संघ. क्षमता असा ओमकार मध्ये. यष्टिरक्षक स्टंपला चिकटलेलो.
सुरेख मारताय निश्चितच इथे चेंडू मोठो पटको आकाड्या पैलाडी डोंगराच्या पार चौका डीजे कौड़ी किन्ने चढ़ाया ऊँटनी के ओमकार मात्र आपला इरादो स्पष्ट करता ओमकारच्या बॅट मध्ये निघालो दुसरो चौकार धावांची भूक मात्र वाढवता ओमकार सामन्यामध्ये रंगत आणता घुमेश्वर संघाच्या वतीन ओमकार पुन्हा एकदा मोठो पटको काऊ कॉर्नरला मानवंदन देताना क्षेत्ररक्षकाला हाय आलो करत घुमेश्वर षटकार चेंडू माथवा पा डोंगरा सुरेख मारता इथे मात्र मान्यवर कक्षाला वंदना करेल का क्षेत्ररक्षक येत आहेत कॉल नव्हतो एका तो तुका नाही माका आणि घाल कुत्र्याक अशी परिस्थिती झाली ताटा दिला पण तोंडात नाही हिला 2 धावांची भर रामदास याच्याकडून घोडचूक झाली चांगला प्रयत्न होतो पण मात्र दोघांचं कॉल नसल्यामुळे झेल झालं दमनिक दान अवी आणि रामदास यांच्यामध्ये कॉलिंग नाही झाला धावसंख्या 2 ने बदल सुरेख चेंडू इथे मात्र गरज नव्हती ओमकारला मोठे फटके येत होते धावसंख्या झाली 23 धावा 2 षटकाचा खेळ झाला माघारी 6 चेंडू 16 धावांची गरज डीजे Ahora lo rápido, la pinga, 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 la pinga. माफ करा थोडं करेक्शन होतंय 6 चेंडूत 15 धावांची गरज धावसंख्या होते 23 धावा
23 धावा झालेल्या आहेत. 6 चेंडूत 15 धावांची गरज. आतापर्यंत 23 धावा झालेल्या आहेत. 12 चेंडूत 23 धावा. ओमकार आणि अक्षय काय फटकेबाजी करतो दोघं. षटकार चौकाराची झडी लावलेली असतात. आता मात्र 6 चेंडूत 15 धावांची गरज. खरोखरच अटातटीची लढत आपण मैदानावर पाहतो. श्री एकदंत मित्रमंडळ कांदिवली यांच्याकडून पण शुभेच्छा येत आहेत या स्पर्धेसाठी. वारंवार ते लाईव्हच्या माध्यमातून सामने पाहत आहेत. समीरदा गायकर यांना त्यांच्या शुभेच्छा आलेल्या आहेत. त्यांचे फोन आले होते. आता पुन्हा जाऊया सामन्याच्या दिशेने. खरोखरच घुमेश्वर बी संघाचे पाठीराखे कांदिवलीमधून सामना पाहत आहेत. 6 चेंडूत 15 धावांची गरज. ओमकार आणि अक्षय यांच्यावर पूर्ण निर्भर असा यो सामना जिंकण्यासाठी गोलंदाज येतोय तो आदित्य. 6 चेंडूत 15 धावा. स्ट्राईकला अक्षय. सुरेख मारता पॉइंटच्या कपाळावरतून चेंडू रोलिंग एकरीचं रूपांतर दुहेरीत होता. चांगला क्षेत्ररक्षण होता. 2 धावांची मोहर लागता. ते मात्र 2 धावांनी समाधान होता. धावसंख्या 2 ने बदल धावसंख्या होता 25 धावा. 5 चेंडूत 13 धावांची गरज. 5 चेंडूत 13 धावांची गरज. ओमकारकडे क्षमता असा डाव्यात होतो फलंदाज ओमकार आणि अक्षय. सुरेख चेंडू आपटीच्या दरम्यान तो चेंडू आणि मात्र बाद होता. झेलबाद होता अक्षय. आता 4 चेंडू 13 धावांची गरज. आता मात्र सुदेश गायकर याच्या नावाची वर्णी लागता. 3ऱ्या क्रमांकावर मैदानात पावलं लागतात सुदेश मध्ये पण ती क्षमता असा. नॉन स्ट्राईकला असलेलो ओमकार पण मोठे फटके मारून तळ ठोकून मैदानात असा. 4 चेंडू 13 धावांची गरज जिंकण्यासाठी. मोठे फटके मारावे लागतील दोन्ही फलंदाजांना. निर्धाव चेंडू सामन्यामध्ये घेऊन येईल नेवरुल संघाला. चांगली गोलंदाजी करावी लागेल आदित्यला. आदित्य कमबॅक करून देतो आहे 2ऱ्या चेंडूवर. आता मात्र सुदेश. 4 चेंडू 13 धावा. सुरेख मारतोय सुदेश. इथे मोहर लागते 4 धावांची. खणखणीत चौकार. घुमेश्वर चौकार डीजे. तो डीजे वाला आणि त्या जान आणि त्या सामन्यामध्ये 3 चेंडू 9 धावांची गरज. खरोखर अटातटीचा सामना. 3 चेंडू 9 धावा. सुरेख मारतो इथे मात्र बॅटची कट. क्षेत्ररक्षक नाही आहे. एकेच रूपात रोलिंग चेंडू जाता. चांगला क्षेत्ररक्षण झाला बहुधाच आहे. एकेरीच्या रूपात दुहेरी 3 धावांची मोहर लागली. काय क्षेत्ररक्षण. नेत्रदीप क्षेत्ररक्षण. फुटबॉल सारखं क्षेत्ररक्षण केल्यान आणि 1 धाव वाचवल्या. धावसंख्येत 3 ने बदल. बत्तीस धावा झालेल्या असत. 2 चेंडू 6 धावांची गरज. हा चेंडू महत्वपूर्ण असेल निर्णायक असेल. ओमकारकडे ती क्षमता आहे. 1 चेंडू मध्ये पण सामना संपवू शकतो आणि पण 2 चेंडू बाकी आहेत. कंपल्सरी चेस हा या स्पर्धेचा नियम आहे. खरोखरच मजा आली. उमेश्वर संघाचे सर्व पाठीराखे पाहतायत. 2 चेंडू 6 धावा. नक्की सर 2 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. यात फलंदाजाने चांगला कारनामा केला होता पण पंच वळतायत काय. पंचर मात्र आता गोलंदाजाला दंडित करतायत. आता मात्र समीकरण येऊन ठेवलंय ते 2 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे. कारण म्हटलं 5 धावा. सॉरी 2 चेंडू 5 धावा. खरोखर अटातटीची लढत. नक्कीच. सामन्यामध्ये जान आणली. सुदेशने जो चौकार मारला आमच्याकडे पाठीराखे सुमित यांचा फोन आला होता. सुदेशसाठी शुभेच्छा येत आहेत. पुन्हा एकदा जाऊया सामन्याच्या दिशेने. 2 चेंडू 5 धावा. संयमाने फलंदाजी करावी लागेल. खराब चेंडूचा समाचार घ्यावा लागेल. मोठो फटको सामन्यामध्ये घेऊन येईल ही पण अपेक्षा. आता मात्र गोलंदाजाचा मारा भर करतो. 9 चेंडू पंच दंडित करतात. 9 म्हणजे सीमारेषेचं उल्लंघन करतो. फ्री हिट. 2 चेंडू 4 धावा.
याच फलंदाजाचा कदाचित थोडंसं टेन्शन घेतलं असेल त्या गोलंदाजाने आणि अवांतर धाव देतोय वाईटच्या स्वरूपामध्ये. फ्री हिट देखील चान्स आहे. चांगला सलामीवीराला आला होता. चांगली फलंदाजी देखील करतोय. सामन्याकडे पुन्हा अजून देखील सांगितलं जात नाही की हा नेहरू संघ विजयी होतोय की घुमेश्वर संघ होतोय. जर निर्धाव चेंडू टाकले तर नेहरू संघ देखील विजयी होऊ शकतो, कारण म्हटलं जातं ना, मंजिले उन्हों को मिलती है जिनके सपनों में जान होती है, पंखों से कुछ नहीं होता दोस्तों, हौसलों से उड़ान होती है. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करताय पण निर्धाव चेंडू. फ्रीडचा चेंडू होता, मोठा प्रयत्न ओमकारचा. आता मात्र एक चेंडू आणि 4 धावांची गरज. निश्चितच षटकार किंवा चौकारांची अपेक्षा. चौकार मारला तरी विजयी होईल. कंपल्सरी चेस आहे हा. मात्र महत्वपूर्ण चेंडू कुठेतरी सामन्यामध्ये घेऊन येतो नेहरू संघाला. खरोखरच ओमकार मध्ये ती क्षमता होती. सगळे पाठीराखे डोळे लावून बसले आहेत. काय होईल, काय बिघडेल. या चेंडूवर भवितव्य ठरेल. जो हरेल त्या संघाला 365 दिवस वाट पाहावी लागेल. घुमेश्वर संघाचे पाठराखे भरपूर आहेत. खरोखर त्यांची प्रार्थना असेल या चेंडूरने ओमकारने एक मोठा फटको मारूचो, षटकार मारूचो, खरोखरच विजयापर्यंत घेऊन जाऊचो, ही पण अपेक्षा असतात. काय होईल. आदित्य चांगला असा गुणवान गोलंदाज असा. त्या चेंडूवर पाहण्यासाठी शेवटचा चेंडू. एक चेंडू 4 धावा. सुरेख मारतोय. काय होईल. चेंडू उंच उडाला. क्षेत्ररक्षक येतोय. निश्चितच 6 धावाची मोजर लागते. नक्कीच काय फटकेबाजी सेलिब्रेशन बाहेर करा. सेलिब्रेशन थांबवायचं आहे. सेलिब्रेशन बाहेर करा. सेलिब्रेशन बाहेर करा सर्वांनी प्लीज. ओमकार बहुधा धन्यवाद. मी आवर्जनपूर्वक सूचना देतोय. जितू दादा, समीर दादा, आपण आयोजक आहात. मैदानामध्ये विजयाचा जल्लोष करायचा नाही. आपण आयोजक आहात. बाहेर बाहेर या सूचनेकडे आवर्जनपूर्वक. एखादा पहिला सामना आपण विजयी झालात. आपल्याकडे नेहरू हा संघ जरी पराजय झाला असला तरी सामना आनंद महोत्सव करत असणार. आपण आजच्या सामन्याचे आयोजक आहात. या गोष्टीकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यायचं आहे. धन्यवाद. धन्यवाद. आजच्या कार्यक्रमासाठी ज्यांनी आवर्जून उपस्थिती दर्शवली ते म्हणजे संतोषजी नटे साहेब, माजी अध्यक्ष सकलब गाव, यांनी आपल्या मंडळासाठी 501 रुपयाची वर्गणी दिलेली आहे. त्याचप्रमाणे आपले आजचे कार्यक्रमाचे जे पाहुणे होते राजेंद्र सकाराम काते यांनी त्यांच्या वडिलांच्या स्मृतिप्रित्यर्थ सकाराम गोपाळ काते यांच्या स्मृतिप्रित्यर्थ 501 रुपये दिलेले आहेत. मंडळ त्यांचे आभारी आहे. धन्यवाद. ओमकारने काय फटकेबाजी केली. एक हाती सामना फिरवून आणला. खरोखरच एक 78 सामन्यात विजय